नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सुखी जीवनाचे मार्ग. मित्रांनो, आजचा आपला असा विषय आहे की इतरांशी वागताना कुठल्या पथ्य पाळले पाहिजेत जेणेकरून आपल्याला नैराश्य किंवा दुःख होणार नाही. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की इतरांबरोबर वागताना आपण जास्त अपेक्षा ठेवू नयेत. बऱ्याच वेळेस आपण बघतो की सहकार्य किंवा मदत केलेली असते आणि आपण तशी इतरांकडूनही भावना ठेवतो, परंतु ती भावना आपली पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुःख किंवा नैराश्य होते. बऱ्याच वेळेला बरेचसे लोक इतरांना मदत करतात, परोपकार करतात आणि त्यांच्याकडूनही तशा पद्धतीची काही अपेक्षा ठेवतात आणि ती पूर्ण न झाल्यामुळेही दुःख किंवा नैराश्य होते. याच्या पुढे जाऊनही मी म्हणेल की बरेचसे पालक किंवा आईवडील आपल्या मुलांकडून सुद्धा अपेक्षा जास्त ठेवतात. त्यांनी अपेक्षा ठेवणं हे साहजिक आहे, कारण त्यांनी त्यांच्यासाठी कष्ट केलेलं असतं. त्यांच्या करिअरसाठी अहोरात्रंदिवस त्यांचं काबाड कष्ट असतं आणि त्यांना एवढीच अपेक्षा असते की जे वयोवृद्ध काळ असतो किंवा वृद्धापकाळ असतो त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी आधार होईल, परंतु ती सुद्धा आशा फोल ठरली जाते आणि त्यामधून त्याला दुःख होतं. म्हणून आजच्या काळात कोणाकडूनही अपेक्षा ठेवणे टाळा, जेणेकरून तुम्हाला दुःख किंवा नैराश्य येणार नाही. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला जेही काम करायचे, जीही नवीन गोष्ट करायची आहे, जसं की तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन एखादी नोकरी करायची, करिअर घडवायचे किंवा नवीन आधुनिक पद्धतीने काही शेती वगैरे करायची, तर ह्या ज्या बी काम करायचे तुम्हाला त्याची थोडीशी गुप्तता ठेवा आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर लोकांना सांगा. काम जर अर्धवट राहिलं, अपूर्ण राहिलं तर ते लोक त्यावर हसतात, लोक त्याची टिंगल उडवतात, टीका टिप्पणी करतात, कुजबूज करतात आणि वेगळ्या पद्धतीनं त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून बघतात. याच्यामुळं त्या व्यक्तीला दुःख किंवा नैराश्य येतं. म्हणून शक्यतो जेही काम करायचे ते पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगायचं टाळा. तिसरा भाग असा आहे की कोण कसे वागले आणि कोण कसे वागते यापेक्षा आपण कसे वागलोत, आपण कसे वागले पाहिजे याकडे लक्ष केंद्रित करा. कारण तुम्ही सतत हा असा वागला, तो तसा वागला, त्यानं तसं वागायला पाहिजे होतं, यावरच